नमस्कार मंडळी, काल मी ढोकळ्याची अशीच रील टाकलेली साधी. तर खूप जणांनी मला मेसेज केलेत की त्यांना ढोकळ्याची रेसिपी हवी आहे. तर चला बघूया. तर इथे आपलं हे बॅटर तयार आहे. मी तुम्हाला ह्याचं माप सांगते कसं ते. हा पेला मी 2 पेले तांदूळ घेतलाय आणि ह्याचा अर्धा माप म्हणजेच 1 पेला चण्याची डाळ घेतली. ती सकाळी मी 7 वाजता भिजत घातलेली आहे आणि 4-5 तास 5-6 तास म्हणजे भिजल्यानंतर मी 1-1.5-2च्या सुमारेस दुपारी वाटून घेतलेलं आहे. आणि आतापर्यंत आपलं ह्या अशा तऱ्हेने आपलं हे मी वाटल्यानंतर ह्याला साईडला ठेवायचे, बाहेरच ठेवायचे थोडं फर्मंट व्हायला. हे बघ, त्याच्यामध्ये मी आता ह्या 6-7 मिरच्या घेतल्यात तिखटाच्या आणि एवढा 1 इंचाचा आल्याचा तुकडा. ह्याचा आपण खरडा बनवायचा. आपण असा आला आणि मिरचीचा खरडा वाटून घेतलेला आहे, तो आपण इथे घालणार आहोत. घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ, एक मोठा चमचा असा तेल घालायचंय. त्याने आपला ढोकळा हलका होणार हे बघा. आणि आता हे सगळं मिक्सचर आहे ना, आपण हे जे टाकलंय सगळं ते चांगलं मिक्स करून घ्यायचंय. पाणी आता घालायचं नाहीये आणि पाणी जास्तही घालायचं नाहीये, कारण का आपल्याला अजून मी ह्या 1 तास असाच ठेवणार आहे हे बॅटर. थोडं तुम्हाला जमेल तेवढं फेटायचंय, म्हणजे तो आपला ढोकळा एकदम हलका होणार. हे बघा, मस्त असं थोडा वेळ त्याला ठेवायचं साईडला. मी तासभर तरी परत साईडला ठेवणार आहे हे सगळं मिक्स केल्यावर. की पीठ आपलं भरपूरसं असं हलकं, कन्सिस्टन्सी हीच ठेवायची, पातळ जास्त करायचं नाही. आता ह्यात आपल्याला घालायचंय, मी 2 पाकिटं इनो टाकणार आहे, कारण का माझं बॅटर पूर्णपणे ह्या बाउल भरून आहे. जर ह्याच्याहून अर्ध असेल तर 1च पाकिट टाका. 2 पाकिट इनो टाकलंय, त्याला ऍक्टिव्हेट करूया. बस. आणि आता आपल्याला चांगलं फेटून घ्यायचंय. पूर्ण पीठ आपलं हलकं होणार. बघताय तुम्ही कसं पीठ मस्त असं फुलून आलंय. हे बघा, एकदम हलकं आणि अशी जाळी अशी दिसते ना पिठाला. तर इथे मी ही प्लेट घेतली आहे स्टीलची. ह्याला मी स्प्रे करून घेते, ग्रीजिंग करून घ्यायचे तेलाने. आपण कुकर म्हणजे ज्यात आपण स्टीम करणार आहे ते ऑलरेडी गरम आहे. तर मी प्लेट 8 टाकली आहे आणि मी इकडनं असं बॅटर घालते. हाफ प्लेट एवढं मी बॅटर घालणार आहे ह्याच्यात आणि मस्तपैकी 20 मिनिटं तरी स्टीम करायला ठेवणार आहे. तुम्ही बघता मी फ्लेम आता फास्ट केली आहे. मगाशीच मी लावलेला होता गॅस आणि गरम करत ठेवलेला कुकर. कुकरची शिटी काढायची आहे. आपल्याकडे स्टीमर नसेल तर आपण कुकरमध्ये करू शकतो ढोकळा, काही हरकत नाही. पण रबर राहू द्यायचंय आणि आपण सेट करायचंय. आता आपण बनवणार आहोत त्याला तडका. एका भांड्यात 1 छोटा चम्मच मी तेल घेतलेलं. तेल कमीच घ्यायचंय. फोडणी असली तरी पण आपल्याला सांगते मी तुम्हाला कशी फोडणी करायची. तेल तापलंय आपलं. राई भरपूर घालायची, कारण का त्या ढोकळ्यात आपली राई भरपूर दिसली पाहिजे. घालायचंय जिरं, घालते सफेद. तीळ किती हेल्दी असेल हे तुम्हाला आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तीळ भरपूर घालते.